वाट बघू नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी अजितदादांनी समजून घ्यायचं. तुम्हाला काय करायचं ते करा. आमच्या न्यायासाठी आम्ही आता रस्त्यावर जाणार आहे. या अगोदर देशमुख कुटुंबाला कुठल्याही गोष्टीत एसआयटी स्थापन करणं असेल किंवा आरोपीला अटक करणं, मकोका लावणं या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलन करायला लावले. तर आता 1 वर्षानंतरही कृष्ण आंधळे फरार आहे. तर नेमका आज काही आंदोलनाची घोषणा करताय, त्याच्या पद्धतीने काय चर्चा झाली? हो, आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहेत. आम्ही 7-8 दिवसात बैठक घ्यायला लागलो. मला हे मीडियाच्या बांधवाला आता सांगायचं नव्हतं. आम्ही राज्याची बैठक बोलवून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली तर मस्साजोगमध्येच ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत. कारण जोपर्यंत फडणवीस साहेब पहिले देवेंद्र फडणवीस होत नाहीत तोपर्यंत राज्यात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस बघण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या लोकांची की जे अन्यायाच्या विरोधात लढत होते. आत्ताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं, दरोडेखोर आला, बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खून करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते. ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुनाच्या प्रकरणात नको आहे. आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय मिळेल. आणि त्यांना जर पूर्वीचं व्हायचं नसेल तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख ऐकायला येईल की महाराष्ट्रात खूप मोठा रोष तयार होणारे राज्यातले लोक सगळे रस्त्यावरती येणार ही एवढी मोठी खतखती हातून फक्त वाट बघतात लोक की देतील वा न्याय. परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून ह्यो जे पेरीतून आहे तो सुटणार आहे. ह्या ज्या बातम्या पेरीतून ना याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा फटका बसणार आहे. मात्र समाज माध्यमावरती ज्या पद्धतीच्या पोस्ट येत आहेत, व्हिडिओ येत आहेत, कॉल रेकॉर्डिंग येत आहेत, त्यावरून कुठेतरी या पीडित कुटुंबाला धमकावण्याचा किंवा पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय का? की जसं तुम्ही आता म्हटलं की सुटण्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत किंवा कॉल रेकॉर्डिंगमध्ये कोणतरी म्हणते की ते बाहेर येणार आहेत, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तर या अनुषंगाने काय पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे? आणि इथून मागं सुद्धा त्यांनी तेच केलेलं. कुणाचं प्रकरण झालं की दबाव आणायचा. संतोष भैयाचा असं या कुटुंबावरती दाबदडप करायचा, दबाव आणायचा, धमक्या द्यायच्या. महादेव मुंडेचं प्रकरण असं किंवा ते आंधळेचं प्रकरण असे शेकडो प्रकरण आहेत. हे दबावच आणायचं तंत्रच यांचं होतं आत्तापर्यंत. आणि एक प्रकारे त्यांनी सिद्ध पण केलं त्या दिवशी त्या दाण्यानी की मला त्याची आठवण येते म्हणला. याचा अर्थ त्यांनी त्यांचं कनेक्शन सिद्ध केलंय की ही याचीच टोळी आहे आणि ही टोळी त्याच्यासाठी चालवत होता. त्याचं ऐकून नुसत्या तारखी पुढे ढकलतायत त्याच्या प्रॉपर्टीच्या जप्तीच्या. दुसऱ्याच असतात आत्तापोत यांनी कुलप लावून काढी लावली असती. याच्या प्रॉपर्टीवरती आणखीन जप्ती कसं काय येत नाही, याला वेळ कसं काय लागतो? मग ह्या सगळ्या माध्यमातून बहुतेक आणखीनही सरकार त्याच्याच आहारी जात आहे आणि या कुटुंबावरती दबाव सरकारच आणताय म्हणावं लागणार आहे. कारण सरकारने त्यांना बळ दिलं नाही तर त्यांची काय टप्पर आहे दबाव आणायची. त्यांना तरी आणखीन दिसतंय की सरकार त्यांच्या पाठीशी आणि आम्हाला दिसायला लागलंय सरकारने त्यांच्या पाठीशी राहू नये. आणि इथून पुढं सोशल मीडियावर याच्यावर टाकणारे इथं सेपरेट एसपी आहेत ना. काही दल पोलीस अधीक्षक कार्यालय ऍक्टिव्ह नाही. दुसऱ्या राज्यात आहे का दुसऱ्या जिल्ह्यात आहे? यांनी प्रत्येकावरती लगेच गुन्हे दाखल करून त्याला असं जर धिंड काढून झोडपिलं ना तर ते सगळे सोशल मीडियाचे प्रकार सुद्धा थांबतील. नसता मग लोक इथून पुढं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो जसे तसं उत्तर देतील. मग पुन्हा काय म्हणू नका कायदा बिघाड आणि शांतता बिघाड. ते होऊ शकतं कारण सहन करण्याच्या खूप मर्यादा असतात आणि मर्यादा पाळायची जबाबदारी आमची एकटीची नाही, त्यांची सुद्धा आहे. आरोपीच्या संपत्ती संदर्भात अधिवेशन चालू आहे. काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी कराल का की संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये परत काही विषय पुढे झाला? गृह मंत्रालय ते करू शकतं. गृह मंत्रालय जर चौकशी एखाद्या माणसाची लावायची नसली तरी लावू शकतं आणि त्याला जिरीस आणून त्यांच्या पक्षात घेऊ शकते. हे महाराष्ट्राने उदाहरणं ह्या 5-10 वर्षात बघितली. तर गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची संपत्तीवर जप्ती का आणू शकत नाही? का आणू शकत नाही? मग तुम्ही जाणून बुजून करतायत का? फडणवीस साहेबांनी या अधिवेशनाच्या काळात त्याच्या संपत्तीवरती तात्काळ जप्ती आणावी. नसता पुढच्या आंदोलनाचा सामना करायला तुम्ही तयार राहा. तर पाटील साहेब तुम्ही बोलताना सारखं असं म्हणताय की धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जातंय, सरकार पाठीशी घालतंय. असं काय आहे धनंजय मुंडेंकडे की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं? यांचे काही व्हिडिओ का कोण त्याच्याकडे लय नीचे नाही लय नीचे आणि एखादा बार घोळात फेळात घेतला असले त्याच्यामुळे भेटेत का काय नसता आम्हाला नाही वाटत हे दबण्यासारखे आहेत. त्याच्या पुढे झिंगूर येते. हे 2 उपमुख्यमंत्री
आणि एक मुख्यमंत्री त्याच्याबरोबर चिल्लर आहे ती आंडुकलं लय चिल्लर आहे ती ते असं लोळी त्यांना याला कोणकडे बी तर कळून मी नाही देणार पण याचं जो काहीतरी दिसतंय त्यांचं आणि मग हे असं आहे बायावणी तसले ते मी चाळे करतोय मी हिडो टाकी लेंड्या घाली शेळ पुढे औषध घाली हे असलं बायाच्या वाहनाचं आहे